Namaskar dear student, I am Ramesh Nihul. I welcome all of you in our online classes. The cope and the anthem. We are seeing this lesson, this story written by O. Henry. Here is given the explanation of Sophie's state of mind by the writer. सोफीचे वेगवेगळे स्टेट ऑफ माइंड, त्याची परिस्थिती कशी आहे, अँड ही वॉन्टेड टू गो इन टू द जेल. त्याला जेलमध्ये जायचं असते आणि त्याच्यामुळे ही मेक्स डिफरंट टाईप ऑफ टेक्स्ट, बट ऑल ट्रिक्स ई डू इन व्हेन, सगळे व्यर्थ जातात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दररोज घरी अभ्यास करा. स्टे होम, स्टे सेफ अँड सबस्क्राईब आवर चॅनल. कारण तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे लवकरात लवकर इन्स्टंटली यू विल गेट द व्हिडिओ याद आय अपलोड देम. देन शेअर युअर फ्रेंड्स फॉर they will get the benefit of English classes. Here in the last video we have seen Sophie steals the umbrella. Sophie steal umbrella and take it with him. Owner of the umbrella followed him. Owner of the umbrella followed him. And Sophie tells him that call the police. But the person says, if this is your umbrella, put it with you. तुझ्यासोबत ठेव. आणि तो सुद्धा प्रयत्न सोफीचा अंब्रेला स्टिलिंग करण्याचा, अंब्रेला चोरली. ते कशासाठी चोरलेली होती त्याने? ही वॉन्टेड टू गो इन टू द प्रिझन, सो ही स्टोल द अंब्रेला. इट आल्सो इन व्हेन. हा सुद्धा इन व्हेन गेला, त्याचा व्यर्थ गेल्याचा आपल्याला दिसतो. आणि तो पोलिसमॅन वॉज नियर देअर, ही वॉज सीइंग, बट नो वन कंप्लेंट टू हिम. कोणी त्याच्याकडे दोघांपैकी कंप्लेंट केली नाही. आणि त्याच्यामुळे ही द एक्सम सी पेज नंबर 31. टुडे वी आर गोइंग टू सी द पोर्शन ऑफ पेज नंबर 31. द एक्स अम्ब्रेला मॅन returned from the place. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. The policeman also hurriedly म्हणजे घाईने, hurried to assist. एक पर्सनला हेल्पची आवश्यकता होती. एक टॉल व्यक्ती होता आणि ब्लॉन्ड मीन्स पेल येलो हेअर. तर त्या एका पर्सनची हेल्प करायला सांग. ही वेंट फ्रॉम देअर अँड ऑपेरा अक्रॉस द स्ट्रीट. स्ट्रीटच्या पलीकडे. इन फ्रंट ऑफ ए स्ट्रीट, त्या स्ट्रीटच्या एकदम समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे ही फ्रेज आहे, एकदम समोर. स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. 2 घराच्या बाजूलाच 2 blocks अवे कार वॉज अप्रोचिंग अँड टॉल मॅन नीडेड हेल्प. टॉल मॅनला हेल्पची आवश्यकता होती. देअर पोलीस वेंट. सोफी वॉक eastward through a street damaged by improvement. Sophie also walked from the place. He hurled the umbrella angrily into an excavation. He didn't need umbrella. त्याला अंब्रेलाची आवश्यकताच नव्हती. He threw, म्हणून त्याने ते हॉर्ल म्हणजे थ्रीव करणे, फेकून दिली ती अंब्रेला. इन ॲन excavation. He became angry because he snatched it. He stole it for going into jail. जेलमध्ये जाण्यासाठी. आता इट वॉज नो यूज फॉर हिम. त्याला काही आवश्यकता नव्हती. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू विअर हेल्मेट. हेल्मेट घालून काही लोक चाललेले होते. कॅरी क्लब्स इन देअर हँड. क्लब्स काठ्या होत्या त्यांच्या हाती. तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये तो काहीतरी बोलू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. त्याला असं वाटलं का हे व्यक्ती मला मारेल. त्यांच्या क्लचेसमध्ये, त्यांच्या सापळ्यामध्ये, क्लच म्हणजे सापळा,
तर त्याच्या सापळ्यामध्ये मी अडकेल बा आणि दे विल गिव्ह मी टू द पोलिसांकडे देईल या एक्सपेक्टेशनने, आशेने ही मटर्ड विथ द हेल्मेट पर्सन, हेल्मेट घालून चाललेले होते त्यांच्याकडे. तो बोलला, दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग, दे ऑल्सो डिडंट डू एनिथिंग, दे ऑल्सो डिडंट डू एनिथिंग अँड रिगार्ड हिम, टू लुक ॲट हिम, त्याच्याकडे बघू लागले, सोफीकडे बघू लागले काय ॲज अ किंग, तो किंग आहे बा आणि किंगला नथिंग दे कॅन डू, काहीच करू शकत नाही, नथिंग कॅन हार्म दे, ते करू शकत नाही, म्हणून अशा प्रकारे दे कुड नथिंग रॉंग विथ हिम. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसते का हीज एफर्ट आर इन व्हेन टू गो इन टू द प्रिझन. At length, Sophie reached one of the avenues to a east where the glitter and turmoil was faint. And Sophie was walking. Sophie वॉकिंग करत होता. ॲट लेंथ, काही दूर गेल्यावर, सोफी रीच वन ऑफ द ॲव्हेन्यू. ॲव्हेन्यू म्हणजे रोड, एका रोडपर्यंत पोचलं. वन ऑफ द ॲव्हेन्यू टू द ईस्ट साईडकडे आता चाललेला होता तो. व्हेअर द ग्लिटर म्हणजे चमक, तिथे त्याला चमक दिसली. टर्मॉईल, स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, टर्मॉईल म्हणजे स्टेट ऑफ ग्रेट डिस्टर्बन्स, वॉज बट फेंट. स्टेट ऑफ म्हणजे देर वॉज नो कन्फ्युजन, देर वॉज ए नो हरी, देर वॉज ए नो नॉईस, म्हणजे अशा ठिकाणी आता तो आला. ही केम द प्लेस, देर वॉज ए ग्लिटर, चमक होती, पण टर्मॉईल काय होता, वाज फेंट. टर्मॉईल म्हणजे कन्फ्युजन, नॉईस, आवाज, जे आपण रोडवर गर्दी वगैरे पाहतो, बाजारामध्ये पाहतो, ते टर्मॉईल म्हणजे कन्फ्युजन, डिस्टर्बन्स कमी होता, साऊंड कमी होता. फेंट होता म्हणजे कमी होता. ही ड्रॅग हिमसेल्फ टुवर्ड द मॅडिसन स्क्वेअर. ही ड्रॅग म्हणजे स्वतःला, ही वेंट हिमसेल्फ, स्वतःवरून तो कुठपर्यंत आला मग, मॅडिसन स्क्वेअर, फॉर होमिंग इन्स्टेड. हिज होम वॉज देअर इन द मॅडिसन स्क्वेअर, देअर वॉज ए बेंच अँड देअर ही सॅट, बसायचा. ही स्लेप्ट देअर, त्याच्यावर तो झोपायचा, बिकॉज ही हॅड अ नो होम. होमिंग इन्स्टिक, आता घरी आराम करायचा आहे बा वाटलं तर, ही कम टू द मॅडिसन स्क्वेअर आणि देअर वॉज ए पार्क अँड ही सॅट, ही स्लेप्ट ऑन द park bench. Then, but on an unusually quiet corner, he wanted to reach the Madison Square. Before Madison Square, on an unusually quiet corner, एका क्वाईट म्हणजे शांत, QUIT, अनयुजली, युजली म्हणजे ऑलवेज, आणि अनयुजली त्याच्या अपोजिट, कॉर्नरवर तिथे. बट ऑन ॲन अनयुजली क्वेंट कॉर्नर, सोफी केम टू ए स्टँड स्टील. ही केम टू ए कॉर्नर अँड स्टँड स्टील, शांत उभा राहिला. हेअर वॉज ॲन ओल्ड चर्च, मीन्स ही केम टू द ओल्ड चर्च अँड देअर ही स्टॉप. चर्चपर्यंत आला, थांबला तिथे. क्वेंट, रॅम्बलिंग, गॅबल्ड, हेअर इज गिवन 3 words meaning. Quaint means attractive. The place, the church was attractive. असं होतं. हाऊ वॉज द चर्च, चर्च इज डिस्क्राईब हेअर, चर्च इथे डिस्क्राईब केलेला आहे. क्वेंट, इट वॉज क्वेंट मीन्स अट्रॅक्टिव्ह. रॅम्बलिंग, इट वॉज स्प्रेडिंग, पसरलेलं होतं. रॅम्बलिंग मीन्स स्प्रेडिंग, खूप दूरपर्यंत त्याचा एरिया पसरलेला होता. अँड गॅम्बल्ड आणि गॅबल्ड झालेलं होतं. गॅबल म्हणजे असे वर त्रिकोणी टाईप, ट्रँग्युलर शेपचे असतात, त्याला म्हटलेला गॅबल्ड. कन्स्ट्रक्टेड विथ द गॅबल्स म्हणजे ट्रँगल. अप्पर पार्ट ऑफ द वॉल, वरची वॉल ते त्रिकोणी टाईपची बांधलेली असते, तर त्याला म्हटलं जाते गॅबल्ड. अशा प्रकारचं ते सच टाईप ऑफ चर्च जवळ आला. अँड देअर ही स्टॉप. थ्रू वन व्हायोलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोविंग लाईट, चमकणारा लाईट एका विंडोमधून येत होता. व्हेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉइटरिंग ओव्हर द की. अँड ही सॉ फ्रॉम द विंडोमधून त्याला आवाज येत होता. ऑर्गॅनिस्ट लॉइटरिंग म्हणजे प्लेईंग द कीज ऑफ हार्मोनियम.
हार्मोनियमचा म्हणा किंवा दुसऱ्या वाद्याच्या म्हणा, तर तो काय करत होता, ऑर्गॅनिस्ट म्हणजे जो म्युझिशियन होता, तो म्युझिशियन काय करत होता, प्लेइंग करून राहिलं. ऑर्गॅनिस्ट लॉइटरिंग ओव्हर द कीज, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी अँड हिज मास्टरी ही वॉज प्रोड्युसिंग देअर. ही वॉज अ मास्टर इन प्लेइंग द म्युझिकमध्ये त्याची मास्टरी शो करून राहिलं होतं. ऑफ कमिंग सब्बाथ अँथेम ही वॉज मेकिंग प्रिपरेशन. ऑर्गॅनिस्ट वॉज मेकिंग प्रिपरेशन. ऑर्गॅनिस्ट हा प्रिपरेशन करून राहिले होता, सब्बाथची प्रिपरेशन करून राहिलं. सब्बाथ मीन्स रिलिजियस डे, धार्मिक दिवस होता त्यांचा, आणि त्या दिवसाला मेनी पीपल केम इन द चर्च अँड फॉर धिस डे ही वॉज मेकिंग प्रिपरेशन. सब्बाथ अँथेम, अँथेम मीन्स सॉन्ग. ते सॉन्ग त्याला त्या रिलिजियस डेला प्रेझेंट करायचं होतं बिफोर द पीपल, बिफोर द पब्लिक. सो द सॉन्ग वॉज व्हेरी स्वीट टू लिसन, व्हेरी लिसन. खूप असं त्याची मास्टरी झालेली होती. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट ए सोफीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट. आणि त्या स्वीट म्युझिकने का ज्या म्युझिशियनची काय होती, मास्टरी होती त्याच्यावर, ऑर्गॅनिकची मास्टरी होती, तर ते कॉट झालं. याला अरेस्ट केलं. अरेस्ट म्हणजे कशाने अरेस्ट केलं, आता म्युझिकने अरेस्ट केलं. स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कॉन्व्हुलेशन ऑफ द आयर्न बार. ही स्टॉप देअर. कॉट अँड हेल्ड, त्या म्युझिकने त्याला तिथेच धरून ठेवलं. होल्डचं पास्ट टेन्स हेल्ड आणि कॅचचं पास्ट टेन्स कॉट इथे आलेला आहे. फिक्स झाला तो. ट्रान्सफिक्स स्तब्ध झाला. ट्रान्सफिक्स होणे म्हणजे स्तब्ध होणे. अगेन द कॉन्व्होल्युशन ऑफ द आयर्न फेन्सेस. आयर्नचं जे फेन्स लावलेलं होतं बिफोर द चर्च, चर्चच्या पुढे ते फेन्स होतं, तर ते कॉइल्स केलेलं होतं. कॉन्व्हुलेशन मीन्स कॉईल म्हणजे गुंडाळला होता तो तार, गुंडाळ्या करून त्याला आयर्न फेन्स तयार केलेलं होतं. तर तिथे ही स्टॉप देअर. द मून वॉज अबोव. हाऊ वॉज द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरचं डिस्क्रिप्शन केलेलं आहे, एक्सप्लेनेशन केलेलं आहे बाय ओ हेनरी यांनी, द रायटर, अमेरिकन रायटर आहे ते. द मून वॉज अबोव. द मून वॉज इन द स्काय मीन्स इट इज द इव्हनिंग टाईम. द मून वॉज अबोव फुल अँड रॅडियंट. फुल होता आकाशामध्ये. रॅडियंट म्हणजे चमकणारा, चमकून राहिले. शायनिंग, फुल अँड रॅडियंट. व्हेकल अँड पेडेस्ट्रियन वेअर फ्यू. व्हेकल्स जात होत्या बट ओनली फ्यू. पेडेस्ट्रियन मीन्स पायदळ चालणारे लोक. दे वेअर वॉकिंग ऑन द रोड बट फ्यू. नॉट कन्फ्युजन, देअर वॉज ए नॉट so much people. Sparrow twittered sleepily in the eaves. Sparrow ट्विटर ट्यू करून राहिलेल्या होत्या. ट्विटरिंग बर्डचं हे व्हॉइस दिलेला आहे, आवाज दिलेला आहे. स्लिपिली इन द एव्ह्यास म्हणजे तो लोअर एज ऑफ द रूपचा जो खालचा भाग आहे, छपराचा खालचा भाग होता, तिथं त्या चिमण्या काय करून राहिल्या, त्या ट्यू करून राहत्या. ए लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन ए कंट्री चर्चयार्ड. आणि तो ते असं सीन वाटत होतं का एक गावामध्ये पोचला. कंट्री म्हणजे गावातल्या एका चर्चमध्ये पोचलेला आहे बा, अशा प्रकारचं सीन वाटत होतं. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी. सिमेंट करून दिलं. सिमेंट काय करते, फिक्स करते. सिमेंट हा वर्ब म्हणून इथे उपयोगात आणला. सिमेंट हा जोडण्याचं काम करतो. त्याला सोफीला तिथे फिक्स करण्याचं काम केलं. कशाने, ऑर्गॅनिस्टने. द अँथेम अँड द ऑर्गॅनिस्ट, त्या सॉन्गने का विच द ऑर्गॅनिस्ट वॉज प्लेइंग ऑन हिज इन्स्ट्रुमेंट. सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स जवळ तो स्टॉप झाला आणि तिथं फिक्स झाला. For he had known it well in the days when life contained such things as mother and roses and ambition and friend and immaculate thoughts and colors. For he had known it well. हे त्याला आवडत होतं. इन द डेज व्हेन हिज लाईफ कंटेन, त्याची लाईफ, ही रिमेंबर्ड हिज पास्ट लाईफ. इथे आपल्याला त्याची
पास्ट लाईफबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे का त्याची पास्ट लाईफ कशी होती. ही रिमेंबर हिज पास्ट लाईफ त्याला इथे आठवली आणि नोन इट वेल इन द डेज, ते दिवस आठवले का त्याची लाईफ कंटेन होती, इन्क्लुडेड होती थिंग्स ॲज मदर. म्हणजे त्या सॉन्गने, त्या यॅन्थेमने मुळे त्याला ओल्ड डेज आठवले, इथं रिमेंबर्ड झाले. ही हॅड ए मदर्स लव्हिंग नेचर. मदर्स मीन्स हेअर लव्हिंग नेचर होतं. पीपल लव हिम, ही लव अदर पीपल. रोजेस, त्याच्या जीवनामध्ये आनंद होता. इट इज ए सिम्बॉल. मदर्स अँड रोजेस आर ए सिम्बॉल. ॲम्बिशन, त्याच्या जीवनामध्ये ॲम्बिशन होती. फ्रेंड्स होते अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स अँड हिज थॉट्स वेअर क्लीन. टुडेज थॉट सारखे नव्हते. टुडेज थॉट इट इज ए डर्टी थॉट गोइंग टू इन टू द जेल अँड ही वॉज डुईंग हिअर द रॉंग डीड. आताचे त्याचे थॉट्स त्याचे कम्पेअर केले, नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये कम्पेअर केलेले आहे. मग की आता अगोदरचे थॉट्स कसे होते त्याचे. हिज थॉट्स वेअर इमॅक्युलेट, परफेक्टली क्लीन अँड टीडी. स्वच्छ असेच विचार होते, फॉर समोरच्या व्यक्तीविषयी विचार करणारे होते आणि कॉलर्स टाईट करणारे विचार होते. काय ही वॉज ए गुड पर्सन. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. कनेक्शन ऑफ सोफी, कंजंक्शन मीन्स हेअर कनेक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. आता ते अँथेम जे होतं ते काय करून राहिलेला होता, लिसन करून राहिलेला होता. रिसेप्टिव्ह करणे म्हणजे आता स्टेट ऑफ अशा पोझिशनमध्ये आलेला होता, ग्रहणशील, लिसनिंग करून राहिलेला होता. एकदम तो शांत झालेला होता. नो थॉट इन हिज माइंड, नो बॅड थॉट इन हिज माइंड. त्याच्या आता पोझिशन एकदम चांगली होती, त्याची पोझिशन चांगली होती. सर्व काही त्याला रिमेंबर होऊन राहिलेलं होतं. ओल्ड डेज ही रिमेंबर्ड अँड रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च. त्याच्या ओल्ड चर्च होतं, त्याचा इन्फ्लुएन्स झालेला होता. त्या अँथेमचा त्याच्यावर इन्फ्लुएन्स झाला. ब्रॉट ए सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि त्या अँथेममुळे, त्या चर्चमुळे सडन चेंज, वंडरफुल चेंज त्याच्यामध्ये झाला. ही व्ह्यू विथ रायझिंग हॉरर. तो व्ह्यू करू लागला. व्ह्यू म्हणजे सी करणे, पाहू लागला. द रायझिंग हॉरर, त्याला भीती वाटू लागली. द पीट इन टू व्हिच ही हॅड टम्पल. त्याला आता डोळ्यासमोर दिसलं काय, ही हॅज थ्रोन इन टू द पीट. तो कुठे पडलेला होता, पीट म्हणजे होलमध्ये पडलेला होता. ही द पीट इन टू व्हिच ही हॅड टंबल्ड, घसरून पडलेला होता. ही हॅड कम इन टू द बॅड कंडिशन, बॅड परिस्थितीमध्ये आलेला होता. ही हॅड नो ॲम्बिशन नाऊ, ही वॉन्टेड टू गो इन टू द जेल. दिस इज नो ॲम्बिशन, ही हॅड नो ॲम्बिशन. काहीच एम नव्हतं. अशा ह्या वाईट परिस्थितीत टंबल झालेला होता. म्हणजे इथे अर्लियर पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे पास्ट लाईफ आणि इथे दिलेली आहे प्रेझेंट लाईफ दिलेलं आहे. का आता तू कुठे पडलेला होता, पीट इन टू व्हिच ही हॅड टंबल. पीठ म्हणजे होलमध्ये पडलेला होता, घसरून पडलेला होता, म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये. डिग्रेडेड डेज, आता त्याचे वाईट दिवस होते. डिग्रेडेड डेज तो घालवत होता. अनवर्दी डिझायर, वर्दीच्या अपोजिट अनवर्दी डिझायर, त्याच्याजवळ कोणत्याही इच्छा नव्हत्या. डेड होप, काहीच आशा नव्हती. रेक फॅकल्टीज, नो फ्रेंड, फाल्स फ्रेंड ही हॅड ए बॅड फ्रेंड. रेक म्हणजे वाईट फ्रेंड्स होते. अँड बेस मोटिव्ज, ही हॅड नो मोटिव्ज, नो एम. मोटिव्ज मीन्स एम. बेस तुच्छ, ट्रिवियल, मीन एम होता त्याचा. कोणता, गोईंग इन टू द जेल. अशी ही प्रेझेंट कंडिशन त्याला फ्यूड झाली, डोळ्यासमोर दिसली. आणि अर्लियर लाईफ आल्सो केम बिफोर हिज आईज, मेड ऑफ हिज एक्झिस्टन्स. आताचं एक्झिस्टन्स त्याचं असं वाईट बनलेलं होतं. अँड ऑल्सो इन ए मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू धिस स्ट्रेंज मूड. त्या स्ट्रेंज मूडमध्ये पास्ट अँड प्रेझेंट या दोन्हीमध्ये त्याची हार्टने त्याला रिस्पॉन्ड दिला. आणि थ्रिलिंगली मीन्स सडन ताबडतोब चेंज झाला, स्ट्रेंज मूडमध्ये आला. टू धिस स्ट्रेंज मूड, त्या स्ट्रेंज मूडमध्ये ही बिकेम चेंज, पूर्णपणे बदलला. ए स्ट्रॉंग इम्पल्स मोड हिम, स्ट्रॉंग फिलिंग, इम्पल्स मीन्स फिलिंग, स्ट्रॉंग
impulse moved him to a battle. With his desperate fact, he would pull himself out of the mire. मायर म्हणजे काय ते चिखलामधून स्वतःला आता तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार होता. बॅटल विथ द डेस्परेट फॅक्ट, विदाऊट होपची परिस्थितीमध्ये होता बॅटल. आता अगोदर होता ही वॉज ए होपफुल पर्सन, ही वॉज ए ॲम्बिशियस पर्सन, तर त्याच्यामधून आता तो कुठे आलेला होता, डेस्परेट विदाऊट होपच्या परिस्थितीत आला. डेस्परेट मीन्स विदाऊट होप, आशा नसलेला व्यक्ती, अशी परिस्थिती होती त्याची, अशी वस्तुस्थिती होती. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द माइंड. आणि आता त्या सॉन्गचा इफेक्ट त्याच्यावर झाला होता. ही हॅज डिसाइडेड नाऊ टू चेंज हिमसेल्फ. स्वतःला बदलवायचं पूर्णपणेच, कम्प्लिटली ही डिसाइडेड की चेंज हिमसेल्फ, स्वतःला बदलवायचं असं त्याने ठरवलेलं होतं. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर. मायर म्हणजे चिखल, का ज्या रेक, इथे आपल्याला 2-4 गोष्टी दिलेल्या आहे का ज्याच्यामध्ये पडलेला होता तो. पीट इन टू व्हिच ही हॅड टंबल, डिग्रेडेड डेज, अनवर्थी डिझायर, डेड होप, रेक फॅकल्टीज, बेस मोटिव्ह, ह्या ज्या बॅड सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे का त्याच्यामध्ये तो प्रेझेंटली होता. तर त्याच्यामधून ही वॉन्टेड टू कम आउट, त्याला बाहेर निघायचं होतं. वूड मेक ए मॅन हिमसेल्फ अगेन, आणि अगेन ही वॉन्टेड टू बिकेम ए परफेक्ट मॅन. आता त्याला परफेक्ट मॅन बनायचं होतं. ही वूड कॉन्कर मीन्स विन. सी द पोर्शन ऑन पेज नंबर 32. ही वूड कॉन्कर द इव्हिल. इव्हिल म्हणजे वाईटावर त्याला विजय मिळवायचा होता. ही वूड कॉन्कर, आणि त्याला आशा होती की ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. स्लेव म्हणजे हे नाऊन आहे, स्लेव म्हणजे गुलाम. एन्स्लेव त्याच्यापासून वर्ब तयार केलेला आहे. एन्स्लेव करणे म्हणजे गुलाम बनविणे. त्याला या वाईट गोष्टीने, विदाऊट होपने, रेक फॅकल्टीजने काय बनवलेलं होतं, गुलाम बनवलेलं होतं. तर तो आता त्याच्यामधून इव्हिल, वाईट गोष्टीने, द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम, त्याला गुलाम बनविलेलं होतं. त्याच्यातून त्याला आता ही विल कॉन्कर, त्याला त्या गुलामीतून बाहेर निघायचं होतं. देअर वॉज टाईम ही वॉज यंग येट, आणि डिसाईड केलं का आय एम यंग नाऊ, आय कॅन डू एनिथिंग, आय कॅन बिकम ए गुड पर्सन. हा चेंज त्याच्यामध्ये आलेला होता. ही वूड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन. रिसरेक्ट मीन्स रिस्टोर टू लाईफ, म्हणजे ओल्ड इगर ॲम्बिशन, ज्या ओल्ड इगर ॲम्बिशन होत्या त्या पुन्हा त्याने ठरवलं का काय करायच्या, रिस्टोर टू लाईफ, पुन्हा आपल्या जीवनामध्ये आणायच्या. ही वूड रिसुरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम विदाऊट फाल्टरिंग मीन्स लॉसिंग स्ट्रेंथ. आता तो त्याच्यामधला जो पॉवर आलेला आहे, स्ट्रेंथ आलेली आहे, ते जाऊ देणार नाही. विदाऊट फाल्टरिंग, विदाऊट लॉसिंग स्ट्रेंथ, ही विल परस्यू द गुड थिंग. चांगल्या गोष्टी तो फॉलो करेल. दोज सोलमन बट स्वीट ऑर्गन. सोलमन मीन्स पवित्र, होली जे स्वीट ऑर्गन नोट मीन्स सॉन्ग, त्याच्यात ते लिसन केलेलं होतं. फेल ऑन हिज इयर, त्याच्या कानांवर पडलेलं होतं. ही हॅड सेट अप द रिव्हॉल्युशन इन हिम. ही चेंज टोटली. रिव्हॉल्युशन म्हणजे बदल झालेला होता, क्रांती घडून आलेली होती त्याच्यामध्ये, बदल घडून, सडन चेंज. रिव्हॉल्युशन मीन्स सडन चेंज त्याच्यामध्ये आलेला होता. ताबडतोब, अगोदर सम टाइम बिफोर ही वॉज ए स्टिलर, ही वॉज ए बॅड पर्सन, बट नाऊ ही बिकेम ए गुड पर्सन. एकदम रिव्हॉल्युशन त्याच्यामध्ये. ही डिसाइडेड, त्याने ठरवलं आता की आय शॅल बिकेम ए गुड पर्सन, आय शॅल बिकेम ए परफेक्ट पर्सन, आय शॅल बिकेम ए होपफुल पर्सन. अशा प्रकारे त्याने ठरवलं. दोज सोलमन बट स्वीट सॉन्ग नोट हॅड सेटअप ए रिव्हॉल्युशन इन हिम. त्याच्यामध्ये काय आली, रिव्हॉल्युशन आली. एकदम त्याच्यामध्ये चेंज घडून आलेला आपल्याला दिसतो. आणि ही डिसाइड्स देअर, तो तिथेच ठरवतो. टुमारो ही वूड गो इन टू द रोवरिंग डाऊन टाउन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. टुमारो ही वूड गो इन टू द रोवरिंग डाऊन टाउन म्हणजे बिझी डिस्ट्रिक्ट, जे
आपण सिटीमध्ये ॲटमॉस्फिअर पाहतो, रोअर म्हणजे आवाज, आवाज डाऊन टाऊन डिस्ट्रिक्ट सिटीमध्ये जाईल अँड फाइंड देअर वर्क अँड बिकेम ए वर्किंग सिटीजन, मेकिंग द नोबल सिटीजन, गुड पर्सन बिकेम, काम करणारा व्यक्ती बनेल हे त्याने डिसाईड केलं. टुमारोपासूनच स्टार्ट करायचं, ही डिसाईड देअर. ही वूड बी somebody in the world and he became somebody. He would be somebody, एक स्पेशल पर्सन बनेल बा इन द वर्ल्ड, जगामधला हे मीन पर्सन राहणार नाही. ही विल बिकेम ए समबॉडी, एक चांगला व्यक्ती बनेल, नोबल पर्सन बनेल, गुड पर्सन बनेल हे सांगतो. समबॉडी म्हणजे नोबल गुड पर्सन इन द वर्ल्ड. ही वूड, आणि आता ही वूड डेफिनेटली ही विल बिकम, हिअर इज गिवन द डॅश, म्हणजे ही विल बिकम ए गुड पर्सन, ही विल बिकम ए परफेक्ट पर्सन असं रायटरला ओ हेनरी यांना इथे सांगायचं. सोफी फेल्ट ए हँड लेड, लायचं पास्टे LI लाय, लायचं पास्टे लेड. सोफी फेल्ट त्याच टायमाला व्हॉट हॅपन, असा त्याने धिस थॉट केम इन इज माइंड, असा तो विचार करूनच राहिला. अनादर इन्सिडंट हॅपन टू हिम, दुसरी घटना त्याच्यासोबत घडली. सोफी फेल्ट, सोफीला वाटले का हँड लेड, कोणीतरी आपल्या काय पाठीवर हात ठेवलेला आहे, बॅकवर हात ठेवलेला आहे. फीलचं पास्टेन्स फेल, सोफी फेल्ट हँड लेड ऑन आर्म, त्याच्या आर्मवर कोणीतरी हात ठेवल्याचं त्याला जाणवलं. ही लुक क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ ए पोलिसमॅन. व्हॉट इज सी, ही टर्न्ड, ही लुक क्विकली टर्न झाला, आणि टर्न झाल्यावर पाहते द इम्पॅसिव्ह फेस ऑफ ए पोलिसमॅन. ही सॉ देअर ए पोलिसमॅन लेड हँड ऑन हिज आर्म, त्याच्या आर्मवर हात ठेवलेला होता. कोणी ठेवलेला होता? पोलिसमॅनने ठेवलेला. इम्पॅसिव्ह मीन इनसेन्सिबल, सेन्सिबल नव्हता तो, इम्पॅसिव्ह. व्हॉट आर यू डुईंग हिअर, आज द ऑफिसर आस्क हिम, व्हॉट आर यू डुईंग? नथिंग सेड सोफी, आय एम डुईंग नथिंग. Then come along, said the policeman. Policeman told him, come with us. 3 months on the island. He was sent, said the magistrate. Magistrate also punished him when he tried to go into the jail. That time police didn't arrest him. जेव्हा तो प्रयत्न करत होता प्रिझनमध्ये जाण्याचा, मेनी ट्रिक्स he had done, मेनी रॉंग डीड ही हॅड डन, कितीतरी वाईट कामं केले त्यावेळेला. दॅट टाईम पोलीस डिडंट अरेस्ट हिम, पोलिसांनी अरेस्ट केलं नाही. नाऊ ही हॅड डिसाइडेड, आता त्यांनी डिसाइडेड केलं की टुमारो ही शॅल फाइंड ए वर्क, उद्याला वर्क फाइंड करेल आणि बिकम ए स्ट्रॉंग सिटीजन, गुड सिटीजन बनेल, नोबल सिटीजन बनेल, सिम्पल पर्सन बनेल, असं त्यानं डिसाईड केलं. आपल्याला मॅन बनेल, परफेक्ट मॅन बनेल हे डिसाईड केलं. आणि त्याच टायमाला पोलीस पनिश हिम विदाऊट रिझन. जज आल्सो, मॅजिस्ट्रेट आल्सो पनिश हिम 3 months. 3 monthsची त्याला पनिशमेंट देण्यात आली. इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट मॉर्निंगला ही पनिशमेंट. सच टाईप ऑफ पॅराडॉक्स, असं ऑपोजिट परिस्थिती इथे ओ हेनरी द रायटर डिपिक्टेड इन द स्टोरी. आय थिंक दॅट यू एन्जॉयड द स्टोरी ऑफ O Henry. You listen again and again the lesson. Thank you watching my video. Thank you very much. I stop here.